असंच म्हणत की आपण नेहमी स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा स्वतःच्या हेल्थकडे वगैरे. आता त्या स्टेजवर मी आलेली आहे म्हणून मला हे सगळं अनुभव होत आहे. दररोज मी प्रत्येक एक गोष्टीचा अनुभव घेत आहे, त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगत आहे. आपलं शरीर स्वस्थ असेल व विचार चांगले असले तरच आपण सगळं करू शकतो, परिवाराला बघू शकतो. घरात काही थोडी कामं असतात तर सगळी कामं वगैरे सगळं एकदम व्यवस्थित करू शकतो. तर ते शरीराची काळजी, तुमच्या स्वतःची काळजी तुम्हीच घ्यायला पाहिजे. दुसरं कोण घेणार आहे का सांगा बरं. त्याच्यासाठी आता मी तुम्हाला म्हणले योगा करा, ध्यान करा वगैरे, तर तुम्ही म्हणाल हे आता आपल्याला काय होणार आहे या वयात. आता मी घरातली एवढी सगळी कामं करते, हे करते, तर ह्याच्यातच माझा योगा वगैरे व्यायाम होऊन जातो, आता मला वेगळं करता येत नाही. पण तसं नाही, अजिबात नाही. आपल्याला हे खूपच जास्त मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. तर आता आपण हे वयाचं 50शी गाठत आहोत, तर आपल्याला स्वतःची काळजी घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडं का होईना, जितकं होईल तितकं सुरुवात तर करा. सुरुवात आपण योगाने, ध्यानाने, छोट्या छोट्या एक्सरसाइजने जर आपण सुरुवात केली ना, तर तितकं आपल्याला आवडायला लागतं ना, की आपण मग न चुकता आपण नेहमी करतच राहतो, हेल्दी राहतो. कितीतरी आपल्यापेक्षा जास्त वयाच्या बायकासुद्धा योगा व्यायाम करतात, जिमला जातात, किती फिटनेसला ध्यान देतात बघा. फिटनेस, आपण एकदम शरीर हेल्दी असलं तरच आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. अजून एक सांगते, स्वप्न पूर्ण करायला कुठलीच वेळ असं समजायचं नाही. वेळ आत्ताच आलेली आहे. आपल्याला झालं नसेल